शिवसेनेच्या सध्याच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे पती विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि त्यानंतर या सगळ्यावरती अचानक मोठ्या चर्चांना उधाण आलंय. कारण वैजनाथ वाघमारे यांनी काही दावे असे केलेत. स्वाभाविक त्याविषयी प्रश्न सुषमा अंधारेंना विचारण्यात आले, पण त्यावेळी सुषमा अंधारेंनी पत्रकारांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यालाच किती महत्व द्यावं, या भांडणातून पुढे काय साध्य होणार, या सगळ्या गोष्टी पुढील 10 मिनिटात आपण समजून घेऊया. नमस्कार, मी सोमेश कोलगे. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, सुषमा अंधारे या अचानकपणे नव्याने तयार झालेल्या निष्ठावंत शिवसैनिक. एकेकाळी तू स्वतः खालच्या थराला दहीहंडीला उभा राहा आणि सगळ्यात वरच्या थरावर तुझा पोरगा आदित्य ठाकरेला उभं कर, या भाषेत उद्धव ठाकरेंना बोलणाऱ्या सुषमा अंधारे सध्या शिवसेनेच्या एकमेव निष्ठावंत शिवसैनिक असल्यासारखं बोलतात. पण त्या सुषमा अंधारेंचे पती वैजनाथ वाघमारे, एकेकाळचे पती, सध्या विभक्त आहेत ते, त्यामुळे त्यांना पती म्हणणे योग्य नाही, पण विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मात्र या सुषमा अंधारेंना माध्यमांनी कोणत्या विषयावर चर्चा करायला हवी याबद्दल काही शहाणपण सांगण्याची उपरती झाली. आणि म्हणूनच जरा वैजनाथ वाघमारे यांचे दावे काय आहेत आणि सुषमा अंधारेंनी त्याविषयी अचानकपणे न बोलण्याचा किंवा सगळे विषय टाळण्याचा प्रयत्न का केला, आणि सगळे विषय टाळल्यानंतर सुद्धा भावनिक पत्र लिहून एक इमोशनल सिंपती मिळवण्याचा प्रयत्न हा सुषमा अंधारेंनी केला. आणि त्यांनी ते पत्र आपल्या लेकीला म्हणजे मुलीला उद्देशून लिहिलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची मुलगी 5 वर्षाची. मित्र हो, या सगळ्यातला जो सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे तो असा की सुषमा अंधारे यांच्याविषयी वैजनाथ वाघमारे यांनी एक पुसटता उल्लेख केलाय. आणि वैजनाथ वाघमारे काय म्हणतात तर सुषमा अंधारे यांनी आजपर्यंत वेळोवेळी मराठा समाजाच्या बाबतीत जी भूमिका घेतली, किंबहुना त्यांची LLB ची काही तथाकथित डिग्री ती आहे ती नाही त्याबद्दल काही पुरावे वैजनाथ वाघमारे यांच्याजवळ आहेत, त्या सगळ्याबद्दल मी 4 दिवसात पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे असं ते म्हणाले. आणि एकदम मोठ्याने बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांचा आवाज मात्र अत्यंत खालच्या पातळीवरती आणि खालच्या स्तरावर आला. खालच्या स्तरावर म्हणण्यापेक्षा आपण म्हणू खालच्या पट्टीत आला संगीताच्या भाषेत. म्हणजे नेहमी एकदम वेगवेगळ्या स्वरूपाचे आवाज करून अब तो देखो तुम कैसा होगा असं वगैरे म्हणत ज्या सुषमा अंधारे आपल्या भाषणामध्ये त्या अगदी संदीपान भुमरेंपासून ते अतुल भातखळकरांपर्यंत आणि उद्धव ठाकरेंपर्यंत कोणाचीही कशाचीही पर्वा करत नाहीत आणि सगळ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढणं हा आपला मूलभूत अधिकार आहे असं ज्या सुषमा अंधारेंना वाटतं, त्या सुषमा अंधारेंनी अचानकपणे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी याबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये जो एक मोठा मुद्दा आहे आणि मोठा फरकाचा मुद्दा हा सुषमा अंधारे यांचे एकेकाळचे पती, ते सुद्धा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले आणि सध्या सुषमा अंधारे या सुद्धा राजकीय पक्षामध्ये आहेत. त्याबद्दल त्यांच्याबद्दलचा जो सगळ्यात मूलभूत फरक आपल्याला जाणवतो तो असा की मी वैजनाथ वाघमारे यांच्या तोंडी 2-3 महापुरुषांची नावं ऐकली आणि त्या महापुरुषांची नावं घेणं गरजेचं आहे. हे दुर्दैव आहे की महापुरुष आपण जातीपातीत विभागलेत, पण वास्तवाच्या दृष्टीने वैजनाथ वाघमारे यांनी ज्या महापुरुषांचा उल्लेख केला त्या महापुरुषांमध्ये एक नाव होतं वासुदेव बळवंत फडके, दुसरं नाव होतं अण्णाभाऊ साठे आणि तिसरं नाव होतं लहुजी साळवे. ही तिन्ही नावं फार महत्वाची ठरतात. चौथं नाव त्यांनी घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता या सगळ्यातून आपल्याला ज्या पद्धतीने वैजनाथ वाघमारे विचार करतात त्या पद्धतीने विचार करून पाहायला हवा की सुषमा अंधारे यांच्याविषयीचा असा कोणता खुलासा वैजनाथ वाघमारे करणार आहेत आणि त्या खुलाशाला इतकं महत्व देणं का गरजेचं आहे. कारण 2 पती पत्नींच्या एकेकाळी असलेल्या एकमेकांचे नवरा बायको त्यांच्या भांडणाला फार महत्व द्यावं आणि त्या भांडणाची मजा पाहावी असं मी म्हणत नाहीये, पण त्या भांडणातून काहीतरी मोठं समोर येणार आहे. आणि हे भांडण म्हणजे केवळ मामूली वाद नसून वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलंय की काही गोष्टी पुराव्यासह त्याचं खुलासा स्पष्टीकरण समाजासमोर त्या गोष्टी येणं हे आवश्यक वाटतं आणि मी त्याविषयी पत्रकार परिषद घेईन असं वैजनाथ वाघमारे म्हणाले. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही याकडे पहा. म्हणजे 4-5 दिवसांनंतर राजकीय संस्कृतीची आठवण महाराष्ट्रात अनेकांना होईल आणि सगळेजण म्हणतील की 2 पती पत्नी एकेकाळच्या त्यांच्या भांडणाला इतकं महत्व वगैरे का द्यावं, कशाला द्यावं, असा साक्षात्कार हा अनेकांना होईल, माध्यमातील अनेकांना होईल. पण त्या सगळ्यांना हे आठवणार नाही की नरेंद्र मोदींचं बालवयात झालेला विवाह
जो विवाह कायद्याच्या दृष्टीने व्हॅलिड नाही, पण नरेंद्र मोदींनी संन्यासत्वाची दीक्षा घेतल्यानंतर अनेक वर्ष संघाचे प्रचारक म्हणून काम केल्यानंतर त्या जसोदाबाईंची कुठली तक्रार नसताना नरेंद्र मोदींची कोणीतरी पत्नी आहे आणि ती शोधून त्यांच्याविषयी बातम्या लिहिणाऱ्या लोकांनी सुषमा अंधारेंविषयी जे उघड आरोप त्यांच्या पतीला करायचे ते ऐकून तर घेतले पाहिजेत. आणि त्यातून जर महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राचं राजकारणाचं काही हित होणार असेल तर त्याबद्दल साधक बाधक विचार करायला हवा. हा की मुद्दा केवळ सुषमा अंधारे आणि त्यांचे एकेकाळचे पती यांच्या भांडणाचा नाही, तर सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसाठी काय काय साध्य करू इच्छितात त्याचा जर बारकाईने विचार केला तर तुम्हाला आणि अनेकांना लक्षात येईल की सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचं म्हणणं हे एकूण सगळ्या प्रकरणामध्ये किती गेम चेंजर ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की सुषमा अंधारेंचे पती असं म्हणालेत, एकेकाळचे पती, विभक्त पती असं म्हणालेत की सुषमा अंधारे यांनी वेळोवेळी मराठा समाजाबद्दल ज्या काही भूमिका घेतल्या तेही मी म्हणणार आहे. आणि त्यासोबत ते म्हणालेत की यांची LLBची डिग्री काय आहे किंवा त्याबद्दल त्यांनी एक दावा केलाय. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं की मी कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात असे, माझ्याकडे डिग्री आहे असा दावा मी कधीही केला नाही. पण या सगळ्यातला जो मुख्य मुद्दा असा आहे तो असा की LLBची डिग्री नसताना त्याची डिग्री आहे असं सांगणं किंवा LLBची कोणती खोटी बोगस डिग्री घेतली गेली असेल तर इतर कुठल्या तरी बोगस डिग्रीपेक्षा LLBच्या बाबतीमध्ये मात्र तो फार गंभीर मुद्दा असतो, गंभीर विषय असतो. कारण LLBचा आणि LLBच्या अभ्यासक्रमाचा संबंध हा केवळ विद्यापीठ आणि कॉलेज प्रशासनाशी नसून LLBच्या अभ्यासक्रमाला नियंत्रित करणारं विद्यापीठ कॉलेज प्रशासन असतं. तसंच बार काउन्सिल ऑफ इंडिया ही वकिलांची एक स्टॅच्युटरी बॉडी ही सुद्धा या सगळ्याला नियंत्रित करत असते. आणि त्याच वेळी देशातील न्याय व्यवस्था सुद्धा वकिलीच्या अभ्यासक्रमावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे LLBच्या डिग्रीबाबतचा जो दावा आहे तो फार महत्वपूर्ण असणार आहे आणि त्याविषयी वैजनाथ वाघमारे काय सांगणार, काय बोलणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या पुढचा मुद्दा असा आहे की मी यापूर्वी सुद्धा अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की सुषमा अंधारे यांना घेऊन उद्धव ठाकरे जे सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात करू पाहतात, मी तुम्हाला सांगतो, मी दाव्याने सांगतो, सुषमा अंधारे यांनी यापूर्वी भाषण करताना कुठलंही तारतम्य बाळगलेलं नाही किंवा कधीही पुढचा मागचा कसलाही विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांनी कुठल्या समाजाबाबत, कुठल्या जातीबाबत कशा प्रकारची विधानं केली असतील याविषयीचा कोणताही अंदाज तुम्ही मी बांधू शकत नाही. पण त्यांनी ब्राह्मण जातीवर मात्र आजपर्यंत अनेकदा विखारी भाषेत टीका केलेली आहे. इतकं कशाला, तर जेव्हा मुलांच्या परीक्षा असतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, तेव्हा हे सवर्ण जातीतले लोक टीव्हीवर क्रिकेटच्या मॅचेस लावतात जेणेकरून बहुजनांची मुलं नापास व्हावीत. त्यावेळी सुषमा अंधारे सवर्ण जातीचा उल्लेख करतात. सवर्ण जात म्हणजे केवळ ब्राह्मण नाही, सवर्ण म्हणजे ब्राह्मणांसह ज्यांना तथाकथित उच्च जातीय समजलं जातं ते सगळेजण, आणि या सवर्ण जातीचा उल्लेख करतात. मला आजपर्यंत एकदाही असा एकही इन्सिडेंट किंवा एकही घटना आढळली नाही की ज्यावेळी सवर्ण जातींची परीक्षा वेगळ्या वेळेला आणि बहुजन समाजातील मुलांच्या परीक्षा वेगळ्या वेळेला, असं होत नाही. शाळांच्या परीक्षा होतात त्या एकाच वेळेला होतात. पण बहुजनांच्या मनामध्ये मात्र तुमच्या विरोधात सगळं जग कसं कॉन्स्पिरसी करतंय आणि हे सगळे तुमचे कसे शत्रू आहेत हे सांगण्याचं काम आणि ते सांगण्याच्या माध्यमातून टाळ्या मिळवण्याचं काम आजपर्यंत सुषमा अंधारेंनी केलेलं आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी मराठा समाजाबाबत कोणत्या भूमिका घेतल्या असतील तर त्या भूमिकांचे परिणाम हे उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या मतांच्या राजकारणामध्ये भोगावे लागतील. आणि म्हणून सुषमा अंधारेंचा जो गवगवा सुरू आहे किंवा सुषमा अंधारे अचानकपणे आज माध्यमांना त्यांचं मत प्रत्येक विषयावरचं इतकं महत्वाचं वाटतं, मला आजही प्रश्न पडतो की त्यांची आजवरची जुनी भाषणं तुम्ही पाहिलीत तर त्यामध्ये लॉजिकचा पत्ता नाही, त्यामध्ये कुठल्या धड तर्कशास्त्राचा, कुठल्या धड सुसंगतीचा पत्ता नाही, कोणाविषयी काय बोलावं त्याबद्दलच्या भाषेच्या मर्यादा नाही. आणि अशा एका व्यक्तीच्या मताला आमची माध्यमं महत्व देऊ लागली कारण कदाचित तशी उद्धव ठाकरेंची स्ट्रॅटेजी असावी किंवा उद्धव गटाची स्ट्रॅटेजी असावी की सुषमा अंधारेंना पुढे आणून त्यांच्या माध्यमातून त्यांना एक सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न करायचा होता. पण सुषमा अंधारेंची जुनी वक्तव्य आणि जुन्या भूमिका जर त्यांचे सहकारी, एकेकाळचे चळवळीतले आपण त्यांचे सहकारी म्हणू, त्याचं कारण असे की वैजनाथ वाघमारे हे सुद्धा कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि सुषमा अंधारेंचाही असा दावा आहे की मी चळवळीतील कार्यकर्ता आहे, तर आपण असं म्हणू की एकेकाळी सोबत राहिलेले वैजनाथ वाघमारे जे सांगणार आहेत आणि ते सांगण्यातून जे परिणाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांवर होणार आहेत
मतदारांवर होणार आहेत, सगळ्या संपूर्ण 18 पगड जातीच्या लोकांवर होणार आहेत, ते फार गंभीर असतील. आणि त्या परिणामांनंतरच आज सुषमा अंधारेंना असं वाटतंय की माध्यमांनी याला फार महत्व देऊ नये. त्यांनी पत्रकार परिषदेत 2दा-3दा असं म्हणाल्या की तुम्ही या सगळ्याला इतकं का महत्व देता, तुम्ही या सगळ्यावर चर्चा घडवायची आहे का, महाराष्ट्राचा अजेंडा काय असला पाहिजे, मूळ प्रश्न काय आहेत महाराष्ट्राचे, यावर चर्चा व्हावी, यावरती विचारमंथन व्हावं, असं सुषमा अंधारेंचं मत आहे. तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मूळ प्रश्न काय आहेत सुषमा अंधारेंच्याच भाषेत सांगायचं तर क्रिकेटचे सामने बहुजन विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळी भरवले जातात आणि टीव्हीवर दाखवले जातात. हा सगळ्या सवर्ण जातीचा डाव आहे, जेणेकरून बहुजनांची मुलं नापास व्हावीत. हे सुषमा अंधारेंच्या दृष्टीने महाराष्ट्रासमोरचे प्रश्न असू शकतात कदाचित, कारण एकेकाळी त्यांनीच हे स्वतःच्या भाषणात बोलून दाखवले. पण त्या सुषमा अंधारेंविषयी जर त्यांच्या विभक्त पतीला काही बोलायचं असेल तर ते त्यांना बोलू दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत सुषमा अंधारेंच्या सामाजिक राजकीय एकूण आजवरच्या प्रवासाविषयी आणि तिथपर्यंत ते जोपर्यंत बोलतील तोपर्यंत त्यांना बोलू दिलं पाहिजे. जर त्यांनी उद्या पती पत्नी म्हणून त्यांच्या प्रिव्हिलेजमध्ये आपापसात सुषमा अंधारेंबद्दल त्यांना कोणती गोष्ट माहीत पडली असावी किंवा सुषमा अंधारेंना त्यांच्या पतीविषयी कोणती गोष्ट माहीत असावी तर ते त्यांनी समाजासमोर आणू नये. कारण तुमची भांडणे ही 4 भिंतींच्या आत राहावीत असं सगळ्यांना वाटतं प्रामाणिकपणे. पण सुषमा अंधारे या कार्यकर्ता असण्याचा आणि नेता असण्याचा दावा करतात, आपण अनेक वर्ष समाजासाठी काम केल्याचा दावा करतात. त्या कालच्या पत्रकार परिषदेत असं सुद्धा म्हणाले की भातखळकर कोण, त्यांच्याबद्दल तर मला बोलायची गरजही नाही. म्हणजे भाजपचे 2दा निवडून आलेले लाखो मतदारांनी ज्यांना आमदार म्हणून निवडून दिलंय त्या अतुल भातखळकरांबद्दल सुषमा अंधारे म्हणतात की भातखळकर कोण, त्याच्याबद्दल मला बोलायची गरजच नाही. त्यामुळे अशा ज्या सुषमा अंधारे आहेत त्या सुषमा अंधारेंच्या राजकीय सामाजिक प्रवासाविषयी जर कोणते खुलासे हे जर त्यांच्या विभक्त पतीला जरी करायचे असले तरी सुद्धा ते खुलासे त्यांना करू द्यायला हवेत. त्याचं कारण असं आहे की त्यातून सुषमा अंधारे या व्यक्तीविषयीची अधिक माहिती सामाजिक आणि राजकीय संदर्भाने, मी पुन्हा एकदा लक्षात घ्या, सोशो पॉलिटिकल कंटेक्स्ट मध्ये सुषमा अंधारेंचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याविषयीचे जर काही खुलासे होणार असतील तर त्याबद्दल सुषमा अंधारेंनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. आणि त्या खुलाशांना भरपूर प्रसिद्धी, त्याविषयी हवी तितकी चर्चा ही घडवली पाहिजे. हे मात्र नक्की खरंय की त्यांनी वैयक्तिक काही बोलू नये. वैयक्तिक त्यांचं जर काही भांडण असेल तर ते त्यांनी आपापसात व्यक्ती म्हणून भांडण मिटवावं. पण त्यांच्या सामाजिक राजकीय आयुष्याबद्दल काही स्पष्टीकरण, काही पुरावे, काही खुलासे वैजनाथ वाघमारे यांना करायचे असतील तर ते त्यांना करू द्यावेत. आणि त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय संस्कृतींचे रक्षक असं ज्यांना वाटतं, म्हणजे अनेक पत्रकारांना वगैरे अधूनमधून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या विषयाचे साक्षात्कार होत असतात, ते होतील अशी शक्यता आहे. येणाऱ्या 4 दिवसानंतर जेव्हा वैजनाथ वाघमारे पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे सुषमा अंधारे यांच्या सामाजिक राजकीय जीवनाविषयी करतील त्यावेळी अनेकांना या विषयाचे साक्षात्कार होतील की आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही, हे थांबवा, हे असं कशाला करताय, हे इतकं या पातळीवर जायला नको, राजकारणाची पातळी घसरली आहे, या सगळ्या चर्चा त्यावेळी येतील. पण त्यावेळी सुषमा अंधारेंच्या सामाजिक राजकीय आजवरच्या जीवनाबद्दलची कोणती माहिती समोर येणार असेल तर त्या माहितीवर मात्र निर्भीडपणे भूमिका सुषमा अंधारेंनी मांडली पाहिजे आणि ती माहिती लोकांपर्यंतही गेली पाहिजे, जेणेकरून लोकांना विचार करताना, सर्वसामान्य मतदाराला विचार करताना त्याविषयी काही पुरेशी माहिती असेल, त्यांचा पुरेसा आजवरचा घटनाक्रम लोकांना माहिती असेल. त्याचं कारण असे की याच सुषमा अंधारे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या तेव्हा त्यांना इतकं महत्व दिलं जात नव्हतं. ते महत्व का दिलं जात नव्हतं त्याचं कारण पवारांसारख्या मुरब्बी राजकारणाला कळतं की एखाद्या व्यक्तीला कुठपर्यंत महत्व द्यायचे, त्यांची भाषणं कुठे चालवायची आहेत, कोणत्या मतदारसंघात त्यांना भाषण करायला जाऊ द्यायचे आणि कोणत्या मतदारसंघात नाही. आता उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी अनेकदा शेंडी जाणव्याचं हिंदुत्व किंवा अप्रत्यक्षपणे आपलं हिंदुत्व हे कसं वेगळं आहे आणि ते आपण ब्राह्मणशाहीला झुगारून देणारे आहोत वगैरे असं म्हणण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे त्यांनी केलाय. त्यामुळे 3.5-4% लोकसंख्या असणाऱ्या ब्राह्मण मतदारांची मतं आपल्याला मिळणार की नाही याची चिंता ही उद्धव ठाकरेंना नसावी. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटातील सुषमा अंधारे जे काही बरळत आहेत ते त्यांना बरळू देत आहेत आणि त्यांना मोठेही करतायत. पण सुषमा अंधारेंनी इतर सवर्ण जातींविषयी जी भूमिका घेतली असेल, मग ते मराठा समाज असतील, इतर समाज असतील, त्या भूमिका मात्र
उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या मोठं नुकसान करणाऱ्या ठरू शकतात. आणि त्या भूमिकांविषयीचे खुलासे, मराठा समाज असेल, इतर समाज असतील, त्या भूमिकांविषयीचे खुलासे जर सुषमा अंधारे यांचे विभक्तपती करणार असतील तर ते खुलासे होऊ द्यायला हवेत, त्याविषयी चर्चा होऊ द्यायला हवी. दुर्दैवी आहे, जातीपाती आणि अशा प्रकारे समाजाबद्दल आपल्याला बोलावं लागतं आणि त्याच्या संदर्भ घ्यावे लागतात. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रातील वास्तववादी राजकारण असंच आहे. किंबहुना सुषमा अंधारे, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड अशा नेत्यांना आजपर्यंत बाळगून मोठं करून शरद पवारांनी महाराष्ट्रात मोठ्या चलाकीने हे राजकारण चालवलंय. पण पवारांना एक कळतं की यांना कुठपर्यंत मर्यादित ठेवायचं आणि अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासारखे लोकांमधून निवडून येणारे आणि समजदार आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व नेते यांचा एक बॅलन्स करून शरद पवारांसारखे नेते पुढे जात असतात. उद्धव ठाकरेंना ते जमणार नाही. पण उद्धव ठाकरेंना ते जमलं नसलं तरी सुद्धा सुषमा अंधारेंसारखा पत्ता राजकारणामध्ये आणून उद्धव ठाकरे जे सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहे त्याला एक मोठा धक्का हा वैजनाथ वाघमारे यांनी केलेल्या एकूण खुलाशांनंतर बसू शकतो. आणि म्हणूनच ज्यांना गद्दार कोण, 50 खोके कोण, एकदम ओके कोण या सगळ्याविषयी बोलायचंय तर त्यांच्याबद्दलचे काही आरोप हे सामाजिक राजकीय अनुषंगाने आणि संदर्भाने जर लोकांपुढे येणार असतील तर ते येऊ द्यायला हवेत. कारण या सुषमा अंधारेंना वर्षानुवर्ष ज्यांनी शिवसेनेसाठी केसेस अंगावर घेतल्या, मारामाऱ्या केल्या, भांडणं केली, आंदोलनं केली, त्या सगळ्यांच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र द्यायचंय किंवा ते प्रामाणिक आहेत की नाही, ते गद्दार आहेत की नाही त्याबद्दल यांना बोलायचंय. मग यांच्याविषयीचं सामाजिक राजकीय आयुष्य जर कोणी आपल्यासमोर मांडणार असेल तर ते व्यक्तिगत भांडण असू शकत नाही. त्यांनी व्यक्तिगत कोणते मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते व्यक्तिगत भांडण होईल आणि तिथे मात्र आपण थांबलं पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. पण ज्या राजकीय संस्कृती, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या 3 शब्दांचा साक्षात्कार येणाऱ्या आगामी काळात सुषमा अंधारे व वैजनाथ वाघमारे यांच्यात जो संघर्ष होणार आहे त्या संघर्षाच्या वेळी अनेकांना हे 3 शब्द आठवतील. त्या 3 शब्दांचा आत्ताच योग्य तो संदर्भ आणि कंटेक्स्ट समजून घ्यावा म्हणून मी हा व्हिडिओ केला. तुम्हाला काय वाटतं, या संघर्षातून नेमकं काय पुढे येणार आणि सुषमा अंधारेंचा सूर असा खाली का उतरलाय आणि कदाचित वैजनाथ वाघमारे हे कोणत्या स्वरूपाचे आरोप करू शकतात, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह आणि अर्थातच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. अनेक लोक व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब करायला विसरतायत. भविष्यातील नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावेत म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद.